समीक्षाच्या मांडव परतनीचा कार्यक्रम आहे, त्यासाठी मावळण भाषाचा एक विचार आणि रांगोळी काढायचा कार्यक्रम चाललेला आहे. इकडे सगळ्या आज्या मस्तपैकी गप्पा मारता मारता लसूण मिसू राहिल्या आणि वहिनींनी पुरणाची डाळ शिजायला टाकली आणि झालंच आहे पुरण शिजून. तर अशा प्रकारे इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे. इकडे वहिनीचं पटपट पुरण वाटायचं काम चाललेलंच आहे. भाजीची पण तयारी झाली. रसाचा पचका केला, बराचसा स्वयंपाक होत आलेला आहे. सारा रस करून घेतला माझ्याकडून ज्या बसलेले आहेत ना त्या सगळ्यांवर देखरेख करायचं काम करतायत आणि त्यांना चेष्टा पण करायचं काम चाललेलं आहे. त्यांची शेंबडा तसं चांगलं नसतं लागलं, तूप टाकायची गरजच नाही. तर काय म्हणावं, यांना काही कळतच नाही वाटते. आणि आपले पाहुणे आलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी सगळेच बाहेर बसलेले आहेत. समीक्षा, तिच्या सासूबाई, ननंदबाई हे सगळे आलेले, ते सगळे त्यांच्या आतुरतेने वाट पाहतच होते. आणि नवीन लग्न झालेलं सगळ्यात जोड्या वहिनीने हौशीने आमरस खायला बोलावल्या होत्या, ते पण सगळे आलेले आहेत. आणि आता इकडे पटापट ताट करायचा कार्यक्रम चालू झालेला आहे. आमरस पोळी आणि मांडे पण आहेत. तर रावी बघा कशी बघती. सगळ्यांची इकडे पंगत जेवायला चालू झालेली आहे. आता हे काम करून दमलेले सगळे जण जेवायला बसलेले. तर इकडे समीक्षाच्या मामीचं मस्तपैकी रस वाटायचं काम चालू आहे. परत हे खायात ओकलेत मग उगतान तुम्ही बस उत्पन्न भेटले तर बस हा म्हणायचं ना. वहिनी तर काय कोणता चान्स चेष्टा मस्करीचा सोडतच नसतात, त्याच्यामुळे त्यांची सारखी चेष्टा करायचं काम चालूच असतं. तर गावाकडं अशा प्रकारे चेष्टा मस्करी चालूच असते. पाहुण्यांची निघायची गडबड चालू झाली. वहिनी सगळ्यांना चहा पाजल्याशिवाय काही सोडत नसतं. समीक्षा चालल्यामुळं स्वरूपा जरा इमोशनल झालेली दिसते. तर अशा प्रकारे आमचा गावाकडील मांडव परतनीचा कार्यक्रम झालेला आहे.